सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत। अंजलीताई, आता जी बातमी आपण बघतोय जय महाराष्ट्राला सूत्रांकडून असं समजतंय की मुख्यमंत्र्यांनी थेट चाकणकरांना राजीनामा द्या असं सांगितलेलं आहे। उशीर झालाय का पण राजीनामा द्या असे आदेश द्यायला? आताच्या घटनेला मला असं वाटतंय की 3 दिवसात राजीनामा घेतल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे खरंच हात जोडून आभार। आणि पहिल्यांदाच आपण बघतोय की काहीतरी कारवाई झाली आहे। आतापर्यंत त्यांनी प्रत्येक प्रचंड विलंब केला होता, पण या बाबतीत मात्र त्यांनी कारवाई केली म्हणून मी म्हटलं आभार त्यांचे। पण याच्या पुढे इथेच थांबत नाही, हा त्यातला पहिला टप्पा झाला। याच्यात आता अनेक गोष्टी होणं गरजेचं आहे। आता जेवढी लोक याच्या मागे होती त्यांची एक तर चौकशी झाली पाहिजे। सगळे जे त्याच्या मागचे छुपे चेहरे होते ते सगळे बाहेर आले पाहिजेत। आणि जी माणसं तिथं ते उष्ण जल घेऊन जायची, ते घाण जल जे ते खाऱ्यात द्यायचे, त्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे। सगळ्यांची नावं बाहेर आली पाहिजेत। आणि एवढंच नाही तर ज्या ज्या प्रकरणात पीडितांच्या केसेस रुपाली चाकणकरांनी दाबल्या, ज्या ज्या केसेस बंद केल्या, जसं मी म्हटलं आज सकाळच्या पत्रकार यांनी दाबली होती, त्या सगळ्या फाईल्स रिओपन झाल्या पाहिजेत। पहिलंच रुपाली चाकणकरांवर FIR होऊन त्यांची चौकशी झाली पाहिजे। कारण असे असंख्य लोक आता पुढे येतील की जिथे जिथे त्यांनी आयोगाकडे कंप्लेंट्स केल्या होत्या आणि त्यांच्यावर कारवाई केली गेली नाही, तर म्हणून रुपाली चाकणकरांना याची शिक्षा झाली पाहिजे, तेव्हा मात्र मला शांती मिळेल। पण अंजलीताई, मुख्यमंत्र्यांना राजीनामा का मागावा लागतो? इतक्या मोठ्या पदावर आपण असताना, दडदडीत पुरावे समोर येत असताना नैतिक जबाबदारी म्हणून हा राजीनामा का त्यांच्याकडून दिला गेला नसावा? त्यांना नैतिक जबाबदारी आपण कोणाकडनं अपेक्षा करतोय? म्हणजे एखादी चांगली व्यक्ती असेल की ज्यांना जनाची नाही मनाची लाज असेल, अशा व्यक्तीकडनं आपण अपेक्षा करू शकतो। यांना असती तर हे सगळे अशी कृत्य त्यांनी केलीच नसती। अंजलीताई, धन्यवाद। आपण जय महाराष्ट्राशी या संदर्भात सविस्तरपणे बोललात यासाठी।